एक महिला आपल्या सोबत आहे, नेमकं त्यांना काय अडचण आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, काय नेमकं तुमच्यासोबत झालं इथं, काय सांगा? अडचण काही नाहीये, स्कूल बसचे आमचे मुलं सोडायचे असतात. आज ट्रॉफिक झाली, काय झालं तर कोण जिम्मेदार आहे? आम्ही सोडतो मुलांना रस्ता क्रॉस सोडतो. पूर्ण रस्त्यावर येऊन बसलेले असतात, काय बोलत तर आमच्यासोबत उडत भांडणं होतं. कारण टेम्पोवाल्यांनी मला बरेच वेळा भांडणं केलेलं आहे. कोण रस्त्यावर येऊन बसलेलं असतं? बरेच जण असतात, मी कुणाचं नाव घेऊ शकत नाहीये. फुटपाथवर ठीक आहे, नाही ना, मी त्यांचं नाव घेऊ शकत काय माहिती नाही. आता ते नाही आहेत, टेम्पो घेऊन असतात ते नाही आहेत, आता सध्या नाही आहेत. माझी स्कूल बस आहे, म्हणजे माझी स्वतःची नाही आहे, साईराज गरुड यांची बस आहे, मी काम करते त्यांच्या बसवर. बस एवढंच बोलते मी. मला अडचण काय इथं? अडचण काय नाही, मुलं सोडताना इथं असती, मुलं कसं रस्ता क्रॉस करून सोडणार आम्ही? प्रत्येक स्टॉपचे मुलं आहेत, महादेवनगर पासून पार खालीपर्यंत. नेमकं आता भाजी घ्यायला लोक येतात, गर्दी होते ना, त्याच्यामुळे मग मुलांना सोडायला वगैरे प्रॉब्लेम येते थोडा. आणि बस पूर्ण कुठं लावणार? ते बस इथं लावून आम्ही मुलं कसं सोडणार? टू व्हीलर इथं असती, भाजीवाले इथं अलीकडे असतात, काय बोलवतं ते आमच्यासोबत भांडणं करणार. एवढी अडचण आहे. एखाद्या मुलाचा जीव गेला शिवाय त्यांचे पण मुलं असणार आहेत, की माझेच मुलं नाही आहेत असं नाही, मी काम करते. तुम्हाला तक्रार कोणाची आहे? भाजी विक्रेत्यांची आहे का टेम्पोमध्ये फळ विक्रेत्यांची आहे? फळ विकणाऱ्याची पण आहे, भाजीवाल्यांची. भाजीवाले फुटपाथवर बसले तर काय नाही, एखाद्या साईडला बसा, पूर्ण रस्त्यावर बसतात, मग काय करणार? आणि गाड्या पण लावलेल्या असतात, गाड्याच्या मधोमध बसलेले असते ती. हा, आणि त्या दिवशी परवा दिवशी माझ्या समोर 6 वाजून अवघ्या 4 ते 5 मिनिटात आमच्या समोर ऍक्सिडेंट झालाय. पोलीस प्रशासन आता कारवाई करत आहे, त्याबद्दल तुम्ही कसं पाहता? आता ती तुमचं काय करतात बघा. आता मला तर एवढं सांगायचंय, मी सांगितले. काय सांगाल तुम्ही? काय ते त्यांच्या पद्धतीनं करतील काय करायचं ते. वर बसू नका, साईडला बसा. टेम्पोवाली रोडला लावते ते, त्याच्यामुळे त्यांचा तक्रार बरोबर आहे. भाजीवाली साईडला बसा, टेम्पो रोडला लावून देऊ नका अजिबात. त्यांना मुलं घ्यायला त्रास होतोय, एवढंच. रोड क्रॉस करायला त्रास होतोय, बाकीचं काय नाही. इथं लावलेत, 1-2 दिवस जाऊ द्या, 3 दिवस जावा, अलीकडे येणार. आणि भाजीवाले पण आले ना, इथं गाडी लागणार आहे. इथं गाडी लागली, भाजीवाले इथं येणार, भाजी देणार, परत माणसं इथं थांबणार, बस तिथं थांबणार, ट्रॉफिक होणार. रोडला टेम्पो पण लावले जातात, त्यामुळं लहान मुलांना रोड क्रॉस करता येत नाही. वाहतुकीचं कोंडी होते, ट्रॅफिक दुर्दैवी अपघात घडतायत. हो, अपघात झाला म्हणजे मी परवा दिवशीच मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. सगळ्या अपघाताला घटनाला कोण जबाबदार आहे नेमकं? आता भाजीवालेच. आता काय म्हणणार भाजीवाल्यांना? तुम्ही सांगितलं तुमच्या पद्धतीने, तुम्ही सांगा की आपण त्यांच्या पोटावर पण पाय देऊ शकत नाही, की तुम्ही सांगा, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. फक्त माझी विनंती आहे असं की साईटला बसून तुम्ही करा, पण धंदा व्यवस्थित करा. रस्ता रिकामा सोडा फक्त. रस्ता रिकामा. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोलेवस्तीपासून ते मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत आपण जर पाहिलं तर रोडच्या कडेला अनमाप रोडवरती भाजी विक्रेती बसल्यामुळं रोड जाम होत आहे. टेम्पोमध्ये फळ विक्रेती करतायत, ते टेम्पोसुद्धा अवैधरित्या रोडवरती आलेले आहेत आणि त्यामुळं मोठी गर्दी होत आहे. आणि या भागामध्ये जे अपघात झालेले आहेत, या सगळ्या घटनेला कारणीभूत जबाबदार कोण आहेत? तर महिला भगिनी म्हणतात की या ठिकाणी बसणारे जे भाजी विक्रेते आहेत, अवैधरित्या टेम्पोमध्ये फळ विक्रेती करतायत, हे लोक जबाबदार आहेत. पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टीकडे कारवाई कधी करणार? महानगरपालिकेच्या क्षेत्रीय आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई कधी होणार? काही ठिकाणांना माहिती देखील मिळते की पोलीस प्रशासन या विक्रेत्यांकडनं लाचलुपची घेते का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. आज केलेली कारवाई हे तात्पुरती असणार आहे, ठोस अशी कारवाई असणार आहे, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. काय सांगाल तुम्ही? काय ना, आम्ही इथंच बसणार आहे, टेम्पो बिम्पो नाहीये, थोडंसं भाजीला घेऊन बसणार आहे आम्ही. आणि कोणची कुत्री म्हणली इथं आमच्यामुळे ऍक्सिडेंट झाला. पालती पडा आली होती का इथं? पाठ 3 वाजता ऍक्सिडेंट झालाय. भाजीवाल्यावर कशाला ढकलायचं? काय तुम्हाला त्रास होतोय ते सांगा, शिवाय देऊ नका. गाडी ना आली पाहिजे, आम्ही थोडं घेऊन फुटपाथीला बसणार. कोणती गाडी नाही आली पाहिजे? कॉर्पोरेशनची. का नाही आली? आम्ही काय करायचं? बायांनी कुठं जायचं? काय दारू विकत नाही, भाजी विकतोय आम्ही. आणि टेम्पो नाही आमचं, टेम्पो नाही आमचं. एवढं आणतो बसतो, आम्हाला त्रास देऊ नका. एखादी बाई अवैधरित्या जर भाजी विक्रेती करत असाल, फुटपाथीवरती येत असाल, नागरिकांना त्रास होत असेल तर कॉर्पोरेशन कारवाई करणार. फुटपाथीवर आहे, फुटपाथीच्या खाली जाणार नाही. आम्हाला काम नाहीत, आमचा हात मोडलेला आहे, आम्ही इथं बसणार. आम्हाला जर ध्यानी त्रास दिला ना तर आम्ही काय पण आत्महत्या करून तुमचे नाव घेऊ. कोणी त्रास दिला तर आत्महत्या करणार. गाडीवाल्यांनी इथं बसू नका, तिथं बसू नका. कुठं आहे ते भाजीवाली? तू कशाला आली ते मला पाठ? दुसऱ्या गाड्या लागतात ना.
मग आम्ही वर एवढं घेऊन बसतोय, काय त्रास काय तुम्हाला? आम्ही निवडून द्यायचं, आम्ही आम्हालाच गोडा लावायचा. बाया माणसाला इथं बसलो तर काय होतंय? आम्ही निवडून द्यायचं, आम्हालाच गोडा लावायचा का? सांगाल काय तुमचं? आता हे फुटपाथ हा लोकांना येण्या जाण्यासाठी हा इथं फुटवरती सगळी भाजीपाला बसायला लागलीत. मग इथं लोकांना गाड्या लागतात रोडला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. फुटपाथ हे नागरिकांचे पायवाट आहे, नागरिकांना ये जा करण्यासाठी बांधली जाते, पण या ठिकाणी भाजी विक्रेती करत आहेत, सर्वसामान्य नागरिक आहे. तुमचं काय ऑब्जेक्शन आहे यावरती? ह्याच्यावरती बसू नये म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे. फुटपायरीवर बसून नाही. हा, फुटवरती बसायलाच नाही पाहिजे कुणी. काय संबंध नाही इथं? हा, अहो बाहेरून जे उठून इथे येतं रात्र बसतं, भाजीपाला विकायला बसतात. इथं प्रॉब्लेम किती होतो माहिती आहे का? सर्वसामान्य भाजी विक्रेती महिला भगिनी म्हणतात की आमचा व्यवसाय परपंच चालवण्यासाठी करतोय, काम धंदा नाहीये, आम्हाला बसू द्यायचं नसेल तर आम्हाला काम धंदा द्या, असं महिला भगिनी म्हणतात. जायचं महानगरपालिकेचं काम बंद द्या म्हणून आम्हाला. निवडून आल्यावर असं करायचं ना, उलट मार करायचा ना, आम्ही इथंच बसणार. आम्ही इथंच बसणार असं म्हणतायत. बसा बसा म्हणा, तुम्हाला काय करा तुम्ही करा, महानगरपालिका काय करीन ते करी. मी दारू विक्रेती करत नाही असं महिला भगिनी म्हणतात. दारू विक्रीचा आमचा संबंध आहे इथं. आम्ही ते विषय नाही घेतला. भाजीपाला इथं टेम्पोवाला कुणी थांबलं नाही पाहिजे, हे कुणी थांबलं नाही पाहिजे. कारण रस्त्याची वाहतूक हे जबरदस्त वाढायला लागलेली. दिवसांदिवस रस्ता ट्रॅफिक जास्त वाढायला लागले. आता दादा म्हणतात की फुटपायरी जी आहे ते नागरिकांसाठी ये जा करण्यासाठी बांधल्या गेलेली आहे. नागरिकांचं पाय वाटे त्या ठिकाणी भाजी विक्रेती बसले नाही पाहिजे. टेम्पोचं माहित नाही, वरती बसू द्या. तुम्ही वाकडे बोलू नका. बाया माणसं आहेत, बाया माणसं ऐकणार. खाली खाली काय मान गाडीने उडवलं तुम्ही जबाबदार आहेत का? तुम्ही काय करताय या मला सगळं समजतं, पण लोकांना जाण्याकरता फुटपाथ इथं कुणी बसू नये. काही पैसे त्यामुळे आम्ही भाजी विकून खातोय, आम्हाला खाऊ द्या, नाही तर मग आम्ही इथं सगळेजण बाया लेडीज रोडला बसणार इथं. हा, रोड आडवा सगळं करा, बसा रोड आडवा. महानगरपालिका करून काय करायचं ते आम्ही रोज बसणार. बसा तुमचं तुम्ही बघा. महानगरपालिका करून काय करायचं ते. काय टेन्शन आहे? भाजी बाया ऐकतात, काय टेन्शन आहे? एवढं काय तुम्हाला त्रास होतोय? ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की फुटपायरी हे नागरिकांची पायी वाट आहे. अशी जाते खाली खाली जाते. त्याचा कुणाचाही संबंध नाही. काय म्हणले? इथं फुटपाथवरती लोक जाण्यासाठी रस्ता आहे, इथं कुणाचाही संबंध नाही. पूर्वीपासून इथं कुणी नव्हतं. आता 4 महिने झाले इथं फुटपाथवरती भाजीपाला विकायला बसतात. माहिती 5-6 महिने झाले इथं विकायला बसतात. ज्येष्ठ नागरिक म्हणतात की हे जे फुटपायरी आहे जनसामान्याचे पायी वाट आहे, येण्या जाण्यासाठी करण्यासाठी बांधण्यात आलेली आहे. सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न आहे की आम्ही हतबल झालेली जनता कसं बसं भाजी पतारी विक्रेती करून आपलं परपंच चालवण्याचा प्रयत्न करतोय, आणि अशामध्येच निवडून देऊन सुद्धा जर आम्हाला असे फळ भोगायची वेळ येत असेल, निवडून देऊन आमची चूक झाली का असं मी नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित असलेले महिला भगिनी म्हणतात. पण पुढे चालून आता ही कारवाई काय करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय भाजी विक्रेती काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई काय सांगाल? आम्हाला इथं भाजी विकायला जागा करून द्या तुम्ही. मेन गोष्ट फुटपाथवर पुढं आम्ही मागं लावतोय भाजी, आम्ही पुढं लावत नाही अजिबात सुद्धा, कारण की आम्ही पण आमच्या पोटासाठीच करतोय. असं नाही की आम्ही रस्त्यावर बसून विकणार आहे. आमचा कुणाला तकलीफ होणार नाही, आम्ही असं सांगू आमच्या तोंडाने. तकलीफ झालं तर आम्हाला बसू देऊ नका फुटपाथवर. तुम्ही इथं गाड्या लावतात, गाड्या लावणारे लोक सगळेजण येतात, आडव्या तिडव्या गाड्या लावतात. त्यांना आम्ही सतत सांगत राहतो की गाड्या आडव्या लावू नका, ट्रॅफिक होते. आम्ही सतत त्यांना दाखल देतोय की तक्रार होती इथं की गाड्या लावू नका, तुम्ही गाड्या लावू नका. मग आमचं पण पोट आहे, आम्हाला पण थोडीशी तरी जागा द्या, आम्ही वर लावतोय गाड्या. आणि तुम्ही गाड्या लावू नका म्हणतात, कोण गाड्या लावतोय काय सांग? असं येणाऱ्या गाड्या असतात. आता 10 किती रोड वाहतो ना, आपण कुणाचंच नाव शकत नाही, घेऊ शकत. भाजी घेणारे येतात, कोणी स्कूल बसवाले येतात, कोणी पण येतं, कोणी पण लावतं गाड्या. टेम्पोवाले असतात, रिक्षावाले असतात, कोणी पण उतरणारे पॅसेंजर असतात, कुठं पण उतरतात. मग आपण कसं त्यांना अडवणार की तुम्ही इथं थांबू नका म्हणून? रोड आहे, आम्ही म्हणतो जाऊ द्या, थांबवू द्या. मग आम्हाला म्हणतात इथं लावलं तरी आम्हाला तकलीफ. पुढं गाड्या असल्यावर आम्ही विकायचं कसं? आमचं पण गिरायक होत नाही, आम्हाला पण पोट भरायचे. तर आमचे लेकरं बाळ आम्ही कुठं सोडायचे? आम्हाला जागा द्या ना करून, तुम्ही थोडी तरी द्या. आमचं काय नाही तर आम्हाला 4 फुटाची जागा द्या, आम्ही तेवढ्यात विकू. आमच्याकडनं काय तकलीफ झाली ना रस्त्यावर तर आम्हाला बोला. स्कूल बसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रोड क्रॉस करता येत नाही भाजी विक्रेतीमुळे, असं त्यांनी म्हणतायत. तुमचं काय म्हणणं? संध्याकाळी 5-6 वाजता गर्दी, भाजीला कोणच नसतं एवढ्या वेळेस. 5 वाजता 5:30-6 वाजता 7-6:30 वाजल्यापासून आणि सकाळी कोणी भाजी कोणाची लावली नसती.
कोणाचीच भाजी लावली नसती. स्कूल बस आहे ना 12च्या नंतर येतात, आम्ही 4च्या नंतर बसतो. आमच्या समोर आहे ना 4 व्हीलर गाड्या लागतात पार्किंगला इथं, आणि मोठे मोठे टेम्पो लागतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. आमचा काहीच प्रॉब्लेम ना, आम्ही फुटपाथवरती बसतो. पण या ठिकाणी नागरिकांचं म्हणणे भाजी विक्रेत्यामुळं आणि रोडला अवैध लावलेल्या टेम्पोमुळं अख्ख्या पुण्यातच लोक अपघात घडतायत म्हणतात. अख्ख्या पुण्यातच रोडला बसतात ना लोक. काय आम्हीच बसतोय का? आम्हीच नाही असं, आम्ही पोटासाठी बसतोय. महादेवनगर पासून लोक सगळ्या रोडला बसतात, त्यांना पण उठवाना बनाव. ते नाही उठले तर आम्ही पण उठणार नाही, तर आम्ही इथं बसणार आहे. आम्ही पण आमच्या पोटासाठीच करतोय ना. आमचं तरी काय म्हणजे हातावरच पोट आहे आमचं. हे श्रीराम कंपनीचा एवढा स्पेस जो आहे एवढाच खाली करणार आहे का तुम्ही? का सगळा मांजरीचा रोड खाली करणार आहे? इथं टेम्पो लावला म्हणून म्हणजे माझा टेम्पो असतो इथं, सगळीकडे भाजी विकतात. दुसऱ्याचे टेम्पो नसतात का रोडला इथं एवढे? का फक्त एवढंच करणार आहे तुम्ही? मला ते विचारायचे साहेबांना. दुसरे पब्लिकचे इथं आता चला सगळे लाईनीने दाखवतो तुम्हाला. हा, इथून लाईन सगळी काय रेल्वे गेटापर्यंत लाईनच आहे सगळी. फोर व्हीलर लावणार म्हणजे का टेम्पोवाला नाही लावणार का रोडला? मग 4 व्हीलर पण काढा, सगळं रस्ता मोकळा करून टाका. असं या साहेबांना 2 दिवसात करून टाका, काय असेल ते. मग या ठिकाणी आपण पाहतोय हातावरती पोट असणारे सर्वसामान्य नागरिक जे भाजी विक्रेती करतायत आणि आपला व्यवसाय परपंच चालवत आहेत, ते म्हणतात की या ठिकाणी अवैधरित्या जे टेम्पो थांबले जात आहेत, 4 व्हीलर थांबले जात आहेत, यांच्यामुळे या प्रभागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि अपघात जे ओढत आहेत ते अपघात घडण्याचं खरं कारण म्हणजे रोडला थांबलेले जे अवैध 4 व्हीलर टेम्पो असतील त्यांच्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहे. आम्हा सर्वसामान्य नागरिकांना जर भाजीपतारी व्यवसाय करून जर घर चालवायचं नाही तर आम्ही नेमकं करायचं काय? आमचं परिवार कसं चालणार? हा प्रश्न या ठिकाणी भाजीपतारी विक्रेते जे व्यवसाय करणारे जे महिला भगिनी आहेत असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. नागरिक म्हणतात की या ठिकाणी माझ्या एकट्याचाच टेम्पो नाही तर असंख्य अवैध 4 चाकी टेम्पो जे आहेत, 4 व्हीलर जे आहेत ते लावले जातात. हे कारवाई फक्त आजच्या पुरती आणि माझ्या एकट्यावरतीच होणार आहे का? गुलेवस्तीपासून ते रेल्वे स्टेशन, मांजरीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत ज्या पद्धतीने रोडवरती अवैध 4 व्हीलर लावण्यात आलेले आहेत, या सगळ्यांवरती कारवाई होणार हा प्रश्न देखील या ठिकाणी नागरिकांचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून